नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, आपण काढणार आहोत आज 3 ते 2 ठिपक्याची सुंदर आकर्षक अशी रांगोळी, जी सर्वांना अगदी सहज सोप्या पद्धतीने समजेलही आणि काढायलाही सोपी अशी रांगोळी आहे। बघा, अगोदर 3 ते 2 ठिपके मी दिले आहेत आणि हे ठिपके आपण या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत। अगोदर बघा, अशा आपण हे ठिपके जोडले आहेत। त्यानंतर बरोबर ह्या ज्या दोन आपल्या तिरपे रेषा आलेल्या आहेत त्याच्या मधोमध आपल्याला एक ठिपका देऊन घ्यायचा आहे आणि हा ठिपका पण आपण या रेषेवरून असा जोडून घेणार आहोत। बघा, बघा या पद्धतीने आपण हे ठिपके जोडून घेतले आहेत मी। त्यानंतर परत याच्या मधोमध आपण एक एक ठिपका टाकणार आहोत। परत बघा, या पद्धतीने आपण ठिपका दिला आहे। आता तो ठिपका आपण परत बरोबर या ठिपक्यापासून आपण अशी लाईन घेऊन, तिरपी लाईन घेऊन याला जोडून द्यायचा आहे। बघा, खूप सोपी पारंपरिक रांगोळी आहे मैत्रिणींनो, नक्की काढून बघा। कुठल्याही सणाला तुम्ही ही रांगोळी काढू शकता आणि या ठिपक्यांच्या रांगोळी काढायलाही सोप्या असतात आणि दिसायला खूप आकर्षक अशा दिसतात या रांगोळी अंगणामध्ये। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। अगदी दररोज जरी काढायचं म्हटलं तरी काढायला सोपी रांगोळी आहे। आणि खूप जास्त ठिपके पण नाही द्यायचं काम। 3 ते 2 ठिपके आपण दिले आहेत आणि हे मधोमध जे ठिपके मी द्यायला सांगितले आहे तर ते आपण एकदम सहज देऊन ही रांगोळी काढू शकतो। बघा, आता हे जे रेष आहे मी ती थोडीशी ब्रॉड करत आहे मी, त्याच्यावरती अजून थोडी थोडी रांगोळी घालून, म्हणजे आपली ही रांगोळी मस्त उठून दिसते। बघा, तर याच्यामध्ये आपलं जे मधलं फूल आहे त्याच्यावरती आपण पद्धतीने असं डॉट द्यायचा आहे आणि बघा, याच्यावरती त्या डॉट वरती मी अशा डबल लाईन देत आहे। त्या डॉटला सर्कल करून त्याच्यावरती अशा 2-2 लाईन देऊन घ्यायच्या आहेत। बघा, किती छान आपली इथे त्याला डिझाईन तयार झाली आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे रांगोळीचे जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। बघा, आता जो आपला हा मधला जो पॉइंट आला आहे, बघा हे पॉइंट आहे त्याच्यावरती आपण डिझाईन वरती बनवणार आहोत फ्लावरची। बघा, व तर तुम्ही असे डॉट पण टाकून घेऊ शकता। बघा, या पद्धतीने आपण मधोमध असं पानाचा शेप द्यायचा आहे। हे दोन्ही साईडला गोल अशा पाकळ्या बनवून मध्ये आपण त्याच्यावरती पानासारखा शेप द्यायचा आहे।
मधोमध बरोबर पान काढायचं आहे बघा। बघा, ज्यांना रांगोळी येत नाही काढता ते पण असा ठिपक्यांचा वापर काढून मस्त सहज रांगोळी बनवू शकतात। आता आजकाल खूप जास्त रांगोळीचे स्टिकर आले आहेत, रेडीमेड रांगोळी आल्या आहेत, पण जी रांगोळी आपण हाताने बनवतो त्या रांगोळीची मजा काही वेगळीच असते। ती रांगोळी जर आपण आपल्या हाताने जर रेखाटलेली असली तर आपली रांगोळी बघूनच आपल्याला दिवसभर प्रसन्न वाटतं। दिवसभर आपण त्या रांगोळीकडे बघून मनाला खूप समाधान वाटतं की वाव, किती सुंदर आपण रांगोळी रेखाटली आहे। त्यामुळे आपण दारामध्ये रोज रांगोळी काढलीच पाहिजे, छोटी का होईना, कारण आपल्या घरामध्ये खूप छान आपल्याला ऊर्जा भेटत असते। आणि या पद्धतीच्या रांगोळी खूप मस्त वाटतात अंगणामध्ये। बघा, आपली रांगोळी आता तयार झाली आहे। आता आपण याच्यामध्ये रंग भरूया। ह्या ज्या आपण लाईन काढल्या आहेत त्याच्यामध्ये मी इथे ब्ल्यू रंग देत आहे त्या लाईन मध्ये। बघा, मी हे रंग वापरते इथे, तर तुमच्याकडे जर दुसरे रंग असले वेगळे तर तुम्ही ते पण वापरू शकता। असं काही नाही की हेच रंग वापरले पाहिजे, जे तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही मस्त रंगसंगती करून छान असे रंग या रांगोळीमध्ये भरू शकता। मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा। आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण सणासुदीला आणि नेहमी आपण रोज कोणत्या रांगोळी काढायच्या त्याविषयी नेहमीच आपले व्हिडिओ येत असतात। आणि तुम्हाला अजून कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण मला नक्की कमेंट करून सांगत जा, म्हणजे मी तसे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करीन। बघा, हा माझ्याकडे पर्पल कलर आहे। हा जो कलर बघते मैत्रिणींनो, हा घरी बनवलेला रंग आहे। मी याचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघा। बघा किती स्मूथ हा रांगोळी यूज करता येते, खूप छान मऊ अशी रांगोळी तयार झाली आहे। रांगोळी काढल्यानंतर जे मिक्स रांगोळी उरते त्यामध्येच मी हे रंग तयार केले होते। बघा, या पद्धतीने आपण याच्यामध्ये मध्ये मी रंग भरला आहे।
त्याच्यानंतर आता आपण या पाकळ्यांमध्ये मी रंग भरत आहे. बघा आता आपण या पानांमध्ये पाकळ्यांमध्ये जो रंग भरला आहे तो हा चॉकलेटी रंग आहे. आणि आपण हे जे मधलं पान काढलं आहे त्याच्यामध्ये मी इथे ग्रीन रंग भरते. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण तोच रंग भरू शकता किंवा मग हा थोडासा वेगळा रंग पण वापरू शकता. बघा किती सुंदर दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये थोडासा मी जो पॅरेट रंग आहे मध्ये वापरलेला तोच रंग थोडा थोडा मध्ये टाकायचा आहे. आणि हा आपण मध्ये डॉट दिला होता त्याच्यामध्ये येलो रंगाचा एक ठिपका द्यायचा आहे. बघा किती सुंदर आपली ही रांगोळी दिसत आहे. बघा आता याच्या मधोमध दोन्ही फुलांच्या मध्ये जी जागा आहे त्याच्यावरती मी एक पिंक कलरचा डॉट देत आहे, पिंक रांगोळीचा, ज्याने आपली मधली ती जागा जी आहे ती कव्हर होईल आणि अशी रिकामी दिसणार नाही आणि अजून छानही वाटेल. बघा डॉट दिले तर किती सुंदर दिसत आहे. डॉटला असं बोटाने प्रेस केला आहे. आणि आता या डॉटच्या भोवती मी जो पर्पल रंग आहे त्याचे डॉट टाकत आहे. बघा आता हे डॉट आपण असं बोटाने थोडस मागे ओढून घ्यायचं. बघा किती सुंदर आपलं इथे फूल तयार झालं आहे. बघा मध्ये आणि याच्यामध्ये तर तिने पाकळ्या काढत आहे मी इथे. बघा रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास तुमच्या अंगणामध्ये पण काढा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.